वेगळा त्याचा काहीतरी लूक बनवायचा आहे आणि म्हणून आजपासून मी सुरुवात केली. आता चला, सगळ्यात पहिले मी तुम्हाला हा रूम का दाखवते, बिफोर आफ्टर लुक दाखवणार आहे. ते आधी कसं होतं ते तुम्ही बघून घ्या, कारण की याचा करायचा आहे मला रूमचा मेकओव्हर. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण घरामध्ये ना आम्ही बऱ्याचदा कलर दिला आणि हो, कलर आम्ही घरच्या घरीच दिलेला आहे याच्या आधीही पण. आणि या रूमला कधी दिला नाही, कारण की बऱ्याचदा हा स्टोअर रूम म्हणूनच असायचा. एक्स्ट्राची सगळं साहित्य या रूममध्ये असायचं, पण म्हटलं इतका छान रूम आहे सो आपण त्याला स्टोअर रूमपेक्षाही खूप छान असं ठेवता येईल आणि आपल्यालाही तितकंच फ्रेश वाटेल. आणि बऱ्याच दिवस याला कलर न दिल्यामुळे किंवा याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे भिंतींना बऱ्याच चिरा देखील पडल्या होत्या. म्हणून मग वॉलपुट्टीने त्या आधी सगळं भरून घेतलं आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्किप न करता नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि जसे की तुम्हाला बऱ्याचदा हा रूम दाखवला असेल, पण फायनली या रूमचं मी आज मेक ओव्हर करायला घेतलंय. म्हणजे असंही आम्हाला सुतक पडलेलं होतं किंवा उन्हाळा असेल आपण त्यावेळेस आवरतो, तर मी ठरवलंच होतं की मला हा रूम थोडासा वेगळा त्याचा काहीतरी लुक बनवायचा आहे आणि म्हणून आजपासून मी सुरुवात केली. आता हा जो व्हिडिओ तुम्हाला येईल तो 8 दिवसाचा, 10 दिवसाचा, कितीही दिवसांचा मिळून मी एकत्र बनवणार आहे. कारण की जितका मला मध्ये मध्ये वेळ मिळेल तितक्या वेळेत हा रूम मी सगळं तयार करणार आहे. सो सगळ्यात पहिले जसं तुम्ही बघितलं असेल, तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, डे 2. आणि आदल्या दिवशी जे तुम्ही बघताय सगळ्या चिरा वगैरे त्या सगळ्या व्यवस्थित पुजवल्या होत्या आणि छान ते सुकलेलंही होतं. त्यानंतर हातामध्ये ग्लव्ज घातले, कारण की कलर द्यायचा होता. म्हटलं चला हात वगैरे नको खराब व्हायला. आणि हे काम असं होतं की जे मी मला ज्या वेळेस दिवसभरात वेळ मिळेल त्यावेळेस मी करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामुळे असं नव्हतं की एकाच दिवसात कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे जसं जसं मध्ये वेळ मिळेल तसं तसं मी करायला घेतलं. डबल हात तर आपल्याला द्यावाच लागतो. सो आज मी सिंगल हात देणार होते आणि नंतर मिस्टर पण त्यावरती एक हात देणार होते, जेणेकरून कलर हा एकसारखा दिसावा. आणि बघू शकतात इथे, म्हणजे घरामध्ये जे आहेत ना त्याचा एक वेगळा रूमचा लुकही येईल, कारण की देवघर पण तिथेच ठेवतो आम्ही. सो म्हटलं चला, त्यामुळे ही गोष्ट आज करायला घेतली. आणि जसं तुम्हाला आत्ता मागेच सांगितलं की सुतक आहे होतं, मग घरात क्लिनिंग करायचीच आहे, तर करायच्या आधी हेही करूया. आणि सुतक तुम्ही म्हणत असाल सारखं सुतक म्हणते, पण हो, जवळचं नव्हतं, त्यामुळे मग असं नाही की सगळंच हे करायला काढलेलं आहे. थोडंसं लांबचं होतं म्हणून आम्ही कलर देत होतो. आणि चला आता व्हिडिओ बघत राहा.
लहानपणापासून ना आम्हाला कलर द्यायला खूप आवडतो, कारण की पहिले तर सगळ्यांची घरं मातीची होती आणि त्यावेळेस प्रत्येक दिवाळीला कलर द्यायला लागायचा. आणि त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या घरामध्ये घरातले लोक स्वतःच कलर द्यायचे, त्यामुळे आम्हीही आमच्या घरी मस्त असा कलर द्यायचो. त्यावेळेस ठरलेले थोडासा लाईट ग्रीन आणि स्काय ब्ल्यू हे कलर ठरलेले असायचे मातीच्या कलरसाठी. आणि खूप इझी होतं ते देणं, त्या मानाने हे कलर्स देणं थोडंसं अवघड आहे. कारण की एकतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस तो कलर खाली पडतो ना, ते सगळं क्लीन करणं खूप जास्त अवघड असतं. चला, ब्रशपेक्षा ना रोलने कलर द्यायला खूप भारी वाटतं, झटपट कलर देणं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही पट्टे लाईन असतात त्या दिसत नाही, एकसारखा कलर हा रोलने दिला जातो. आता इतक्या काही काही गोष्टी आलेल्या आहेत ना, त्यामुळे कलर देणंही सोपं झालेलं आहे. आणि आपल्या घराला आपण दिला तर काही नाही, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की पैसे देऊन तुम्ही का नाही देऊन घेत, पण एकच रूम होता आणि असंही पूर्ण जरी घराला द्यायचं असला ना, तरी आम्हाला आमच्या घरासाठी काम करायला खूप जास्त आवडतं. थोडंसं मिस्टेक होत असणारच, कारण की आपण काही तितकं परफेक्ट नसतो, पण मग चला, आम्हाला आवडतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्याच हाताने घरामध्ये करत असतो. सो तर बऱ्यापैकी कलरही माझं तसंच होतं आणि तुम्ही बघू शकतात ना, रोलने खूप फटाफट कलर द्यायला होतं. आणि अशा प्रकारे माझा फर्स्ट जो हात होता ना, तो देऊन झालेला होता. आणि आज जे आहे, आता थर्ड डे आहे आणि तिसऱ्या दिवशी मिस्टर आहेत ना, ते छान असा पुन्हा एक हात देत आहे आणि बघू शकतात. शिवांशला मी इथून स्कूलवरून घेऊन आले होते आणि त्यामुळेच त्याची लुडबुड चाललेली होती. एकतर आपण जे कलरचा वास असतो ना, त्याने खूप इरिटेट व्हायला होतं, म्हणून मग मी त्याला नंतर खाली घेऊन गेले. त्यानंतर दुपारी मी पुन्हा वरती आले, तर तोपर्यंत यांचा फायनल असा रूमला कलर देऊन झालं होतं. आणि ही जी तुम्ही लॅव्हेंडर पर्पल कलर जो दिसतोय ना, तो तसाच ठेवणार होतो. तो फक्त जे काही आधीचा होता ना, तो कलर आम्ही इथे काढला. आणि बघू शकतात ना, व्हाईट कलर दिल्यामुळे फ्रेश पण वाटते आणि रूमचा पूर्ण लुकच चेंज झालेला आहे. आणि भरपूर असा पसारा आहे, जो सगळा आवरायचा आहे आणि थोडंसं डेकोरेटिव्ह वगैरे करायचं आहे. तेही तुम्हाला हळूहळू ब्लॉगमध्ये दिसेलच. त्यानंतर हा पुन्हा चौथ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पूर्ण रूम आणि कलर छान असा सुकलेला होता. त्यानंतर खालच्या सगळ्या टाईल्स होत्या, फरशी होती, ते सगळं कलरचं क्लीन केलं. आणि त्यानंतर हे जे सामान दुसऱ्या रूममध्ये लावलेलं होतं, कपाट होतं, तर त्या सगळ्या गोष्टी मी इकडे आणल्या. आणि हे जे ड्रेसिंग टेबल आहेत ना माझं, तेही त्या रूममध्ये होतं, म्हणून म्हटलं ते आपण इकडेच शिफ्ट करूया, कारण की माझे सगळे ड्रेस, साडी या सगळं याच रूममध्ये असतं, म्हणून मेकअपचं इकडे ठेवलं. आणि आता असं झालं, त्या दिवशी तुम्ही जो काही मेकअपचं स्पंज होता, मेकअप ब्लेंडर होतं, ते त्या रूममध्ये होतं, म्हणजे हा मेकअपचा ड्रेसिंग टेबल. आणि त्याच्यामुळे मुलांचं असं होतं, काहीतरी काही उद्योग करत असतात आणि मग मुलांनी याच्यातनं मस्त ब्लेंडर घेतलं, त्याला लिपस्टिक लावली, अशा बऱ्याचशा गोष्टी. शक्यतो इकडे कोणी येत नाही, पण बेडरूममध्ये तिकडे मुलं खेळत असतात. सो बघा, आता सगळ्या जागच्या जागी ज्या काही वस्तू होत्या त्या लावल्या गेल्या. आणि खाली फक्त थोडासा जो पसारा आहे, झाडून वगैरे घ्यायचं होतं. आणि जसं तुम्हाला बोलले ना, थोडंसं डेकोरेटिव्ह करायचं होतं, ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्येच मी करणार आहे. पण बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या माझ्या डोक्यात होत्या की ज्या करायच्या आहे, त्या सगळ्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि हो, व्हिडिओला तुम्ही एक लाईक तर नक्कीच दिला पाहिजे, कारण की खूप दिवसांची मेहनत असते जो काही तुमच्यासमोर व्हिडिओ येतो तो. तर जसं की या व्हिडिओला साधारण 7-8 दिवसाची मेहनत आहे, म्हणजे खूप दिवस लागणारा नव्हता. पण मग बाकीची कामं करून ज्यावेळेस आपण या घरातल्या गोष्टी करतो ना, त्यावेळेस भरपूर अशी मेहनत लागते. आणि कलर देणं, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं, यासाठीही भरपूर मेहनतीची गरज असते. सो चला,
झाडून झालं आहे आणि छान असा पुन्हा एकदा पुसून घेते फरशी, जेणेकरून मग बाकीच्या गोष्टी आवरता येतील. कपाट, त्यातल्या गोष्टी, ड्रेसिंग टेबल हे सगळं आवरायचं आहे. पण ते नंतर सध्या जी काही धूळ होती ना, कलर होता, ते सगळं मी क्लीन केलं, जेणेकरून मग टेन्शन राहणार नाही. आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की कॉटमधले सगळे कपडे वॉश करून ठेवलेले आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळं जे उरलेलं काहीसं सामान आहे ते मी इथे लावणार आहे. सो कसा वाटला नक्की बघा हा पार्ट 1, आणि पार्ट 2 साठीही रेडी राहा. चला बाय.